शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। ज्या नमोच्या हप्त्याच्या तुम्ही प्रतीक्षित होती तो हप्ताची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी तारीख जाहीर केलेली आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेसंबंधित शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी म्हटलं तर काहीच हरकत नाही, कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 7वा व 8वा हप्ता जमा होणार आहे। सर्व काही बातमी बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। बघा, जरा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आनंदाची बातमी समोर आलेली असून राज्यातील शेतकऱ्यांना ज्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होती, बघा या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे, बघा तो बैल पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार। तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा व 8वा हप्ता जमा झाला नाही, परंतु याची तारीख फिक्स झाली आहे। बघा, व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, तारीखही सांगणार आहोत। बघा, आतापर्यंत चिंता मिटली। गणेश चतुर्थी निमित्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 7वा व 8वा हप्ता जमा होणार। बघा, म्हणजे आजपासून हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, जे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा झाला आहे त्यांनी आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व तुमचा जिल्हा सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट सांगू व तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे सर्व काही सांगण्यात येईल। बघा, जर तुमचं फार्मर आयडी, बघा फार्मर आयडी जर तुमचं असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले असतील। बघा, जर तुमचं फार्मर आयडी नसेल, तुमचं फार्मर आयडी जर नसेल तर तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील व तुमचं आधार खातं बँक खात्याशी संलग्न नसेल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे आले नसतील। तर बघा, ज्या शेतकऱ्यांचं KYC, बघा बघू शकता KYC झालं नसेल अशाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवरती जे नमो शेतकरी योजनेचा 4000 रुपये आहेत, बघा 7वा हप्ता 2000 व 8वा हप्ता 2000 असे 4000 रुपये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्या संबंधित अतिशय मोठी व आनंदाची बातमी समोर आलेली असून शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी ज्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते तो हप्ता आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत KYC केली नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC करणं अनिवार्य आहे। बघा, गणेश चतुर्थी निमित्त हा हप्ता वाटप होणार आहे। म्हणजे आजपासून, बघा आजपासून तुमच्या बँक खात्यावरती जो नमो शेतकरी योजनेचा, बघा 7वा हप्ता आहे तो विस्तारित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच तुमच्याही बँक खात्यावरती हप्ता जमा झाला की नाही आम्हाला सांगा व तुमचा जिल्हा सांगा, कारण की तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट घेऊन येतो। बघा, त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते जमा झाले आहेत अशा शेतकऱ्यांचं, बघा DBT संलग्न असेल तरच त्या शेतकऱ्यांनाही हप्ता मिळणार आहे। बघा, व जे शेतकरी आयकर आहेत अशा शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत। बघा, त्याचप्रमाणे जे शेतकऱ्यांनी आतापर्यंत 6 हप्त्याचा लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे। बघा, त्याचप्रमाणे जो नमो शेतकरी योजनेचा, बघा जो 7वा हप्ता आहे तो 7वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। DBT मार्फत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता विस्तारित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की तुमच्याही बँक खात्यामध्ये जो हप्ता आहे तो विस्तारित व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, पात्र जे लाभार्थी शेतकरी आहेत, तुम्ही जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, हा हप्ता
आजपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्या संबंधीचं GR सुद्धा आलेलं आहे। येणाऱ्या व्हिडिओमध्ये तो GRही सांगण्यात येईल। तुमचा जिल्हा सांगा, तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट घेऊन येतोय बघा। शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता PM किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच येईल, पण शेतकऱ्यांसाठी अतिशय म्हणजे थोड्या दिवसानंतर का होईना पण शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जो 2 हप्त्याचे म्हणजे 2 इन्स्टॉलमेंटचे पैसे एकदाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 4,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटत राहतो अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि तुमचा जिल्हा कमेंट नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।